शेतकरी कर्जमाफी 2026 दुसरी यादी 14 लाख शेतकरी आणि 50,000 प्रोत्साहनपर अनुदान. तर शेतकरी कर्जमाफी 2026 बाबत महत्त्वाची माहिती आहे. शेतकरी कर्जमाफी 2026 संदर्भात आपण नियमितपणे अपडेट घेत आहोत आणि आजची बातमी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. कारण शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी येणार असल्याची माहिती समोर आली आहे आणि या दुसऱ्या यादीमध्ये सुमारे 14 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना समावेश होण्याची माहिती दिली जात आहे. मात्र या दुसऱ्या यादीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांची नावे असतील ज्यांची नावे पहिल्या यादीत आल्या नाहीत आणि त्यांना दुसऱ्या यादीत संधी मिळणार का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाबाबत नेमके काय अपडेट आहे? चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांची माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया. पण याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कारण शेतकरी योजना, कर्जमाफी आणि शासनाच्या महत्त्वाच्या निर्णयाचे अपडेट आपण सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. तर मित्रांनो, कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीमध्ये उपलब्ध माहितीनुसार कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे समावेश झाला आहे आणि त्यानंतर आता पुढील पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. पण या यादीमध्ये सुमारे 14 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे जर तुमचे नाव पहिल्या यादीमध्ये नसेल तर लगेच घाबरून जायची गरज नाही. तुम्ही योजनेच्या अटी आणि निकषांमध्ये पात्र असाल तर पुढची यादी तुमचे नाव येऊ शकते मित्रांनो. तर कर्जमाफी यादी आणि KYC आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तर पहिल्या यादीमध्ये काही शेतकऱ्यांची नावे आले आहेत, मात्र काही शेतकऱ्यांचे कर्ज रकमेमध्ये तफावत आढळली आहे. काही शेतकऱ्यांना फार्मर ID किंवा इतर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला आहे आणि लागत आहे. तर यामुळे अशा शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया पूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमचे नाव यादीमध्ये आले असेल तर KYC बाकी आहे का नाही हे नक्की तपासा आणि KYC बाकी असल्यास ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये याबाबत माहिती घेऊ शकता. कर्जाची रकमेमध्ये तफावत असल्यास काय करावे? तर आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे कर्जाच्या रकमेमध्ये तफावत. जर तुमच्या कर्जाच्या रकमेमध्ये तफावत असेल तर सर्वप्रथम तुमच्या बँकेशी संपर्क साधा आणि बँक अधिकाऱ्याशी चर्चा करून कर्जामध्ये फीमध्ये तुमच्या तफावतीची रक्कम कशी हाताळली जाणार आहे आणि याची स्पष्ट माहिती घ्या. आणि तुम्हाला बँकेकडून KYC करण्यास सांगितले आणि तफावतीबाबत बँकेकडून स्पष्ट माहिती मिळाली तर त्यानुसार पुढील प्रक्रिया करा. पण जर बँकेकडून तुम्हाला तफावतीची रक्कम भरण्यास सांगितले जात असेल आणि तुम्हाला याबाबत शंका असेल तर घाईघाईने पैसे भरू नका. अशा परिस्थितीमध्ये अधिकृत कर्जमाफी पोर्टलवरील तक्रार किंवा गव्हर्नन्स प्रक्रियेचा वापर करून तुमची समस्या नोंदवता येते. तर मित्रांनो, नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे काय? तर मित्रांनो इथे जाणून घ्या. आता येऊया सर्वात मोठ्या प्रश्नाकडे. नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे काय? तर शेतकरी कर्ज फीमध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळत असल्याची चर्चा आहे. तर नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाची तरतूद असल्याची माहिती आहे. तर नियमितपणे कर्जदार शेतकऱ्यांची मोठी मागणी आहे. तर यामुळे राज्यातील अनेक नियमित कर्जदार शेतकऱ्यांकडून आता एक महत्त्वाची मागणी केली जात आहे. आम्ही दरवर्षी कर्ज नियमितपणे भरलो. कर्ज नवे जुने करण्यासाठी पैसे उभे करतो. कधी उसने पैसे घेतो तर कधी इतर मार्गाने पैशांची व्यवस्था करून बँकेचे कर्ज वेळेवर फेडतो. मग आम्हाला केवळ 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान का? तर अशा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित करत आहेत आणि 50,000 ऐवजी 2 लाखाची मागणी केली आहे. तर काही शेतकरी संघटना आणि शेतकरी नेत्यांकडून नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही अधिक मोठा लाभ देण्याची मागणी केली जात आहे. काहींची मागणी आहे की 50,000 रुपयाऐवजी 2 लाख रुपयापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे. तर काहींची मागणी आहे की नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनीही कर्जमाफीचा समान लाभ मिळावा. तर 2 लाख अनुदानाबाबत महत्त्वाची सूचना. तर मात्र येथे एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घ्या. नियमितपणे कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान मिळणार आहे असा निर्णय झालेला आहे असे समजून चालू नका. ही सध्या शेतकऱ्यांसाठी केली जात असलेली मागणी आहे आणि शेतकऱ्यांकडून याबाबत अधिकृत निर्णय किंवा शासन आदेश जारी झाल्यानंतरच अंतिम माहिती स्पष्ट होईल. तर मित्रांनो, कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार? तर आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, दुसरी यादी कधी येणार? 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध होण्याची चर्चा आहे आणि मात्र याबाबत अधिकृत तारीख आणि अंतिम यादी
प्रसिद्ध होईपर्यंत कोणत्याही अनधिकृत माहितीकडे अंतिम सत्य म्हणून पाहू नका. तर पहिल्या यादीमध्ये नाव नसल्यास घाबरू नका आणि तुमचे नाव पहिल्या यादीमध्ये नाही म्हणून निराश होऊ नका. तुमच्या योजनेची अटी व निकषामध्ये पात्र असाल तर पुढील यादी आणि अधिकृत अपडेट तपासत राहा. आणि ज्यांचे नाव यादीत आले नाही आहे किंवा त्यांनी ई-केवायसी बाकी आहे का, कर्ज रकमेमध्ये तफावत आहे का, फार्मर आय डी संदर्भात काही अडचण आहे का, हे तपासून घ्या. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला. शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी फक्त नाव यादीमध्ये येणे पुरेसे नाही, तर आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून देखील महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, म्हणून तुमच्या बँकेशी संपर्क साधा आणि अधिकृत माहितीचे प्राधान्य घ्या मित्रांनो. तर इथे बघू शकता शेतकऱ्यांचे मत काय आहे. आता तुम्हाला काय वाटते? नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाऐवजी 2 लाख रुपयापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळायला हवे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शेवटचा संदेश, आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच शेतकरी योजना, कर्जमाफी, अनुदान आणि शासनाच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या अपडेटसोबत. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.